नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत जो 2 दिवसापूर्वी मालवण शहरातील राजकोट जो किल्ला होता, त्या किल्ल्यामध्ये जो शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता, तो पुतळा मित्रांनो कोसळला आहे. म्हणजे हा पुतळा बसवून फक्त 8 महिने झाले होते आणि 8 महिन्यातच हा पुतळा कोसळला गेला आहे. म्हणजे ही गोष्ट महाराष्ट्रासाठी अपमानकारक बाब आहे मित्रांनो. हा पुतळा ठाणे शहरातला जयदीप आपटे या 25 वर्षीय तरुणाने बनवला होता मित्रांनो. त्याचा काही अनुभव होता का नाही हे ह्याबद्दल काही माहिती नाही, पण त्याने हा पुतळा बसवला होता व तो आता असं कारण देत आहे की समुद्रावाटे येणारे जे खारे वारे आहे, त्या खारे वाऱ्याचा अंदाज नसल्यामुळे हा पुतळा कोसळला गेला आहे, असे त्याचे म्हणणे आहे. पण हा पुतळा बसवण्यापूर्वी त्याने ही माहिती घेतली पाहिजे होती की अशा प्रकारचे वारे हे समुद्राचे खारे वारे हे वाहणारच आहेत. पण त्या वाऱ्याचा अंदाज घेऊन अभ्यास करून हा पुतळा त्याने बसवला पाहिजे होता. पण त्याकडून ही गोष्ट त्याची घडलेली नाही मित्रांनो. ही सरसी जबाबदारी ही सर्वात प्रथम या शिल्पकाराचीच आहे. त्याने अभ्यास न करता हा पुतळा बसवण्यात आला गडबडीने. तर ते तसं न करता व्यवस्थित पुरेसा वेळ घेऊन व्यवस्थित सर्व माहितीचा अभ्यास करून मग त्यांनी तो पुतळा तयार करायला पाहिजे होता व तो बसवला पाहिजे होता. तर मित्रांनो, त्याने सुरुवातीला 3 मॉडेल तयार केले होते. त्यातील 2 मॉडेल नेव्हीच्या सूचनेनुसार तयार केले होते व त्यातला 3रा मॉडेल जो होता तो अचानक घडवला होता व तोच नेमका त्या नेव्हीला तो पुतळा आवडला होता व तोच पुतळा त्याने त्या ठिकाणी बसवला होता. पण याने ही कल्पना द्यायला पाहिजे होती नेव्ही खात्याला की हा पुतळा आम्ही अचानक बनवलेला आहे, त्याचा काही अंदाज मला नाही, त्यामुळे हा पुतळा बसवू नका, असं त्याचं कर्तव्य होतं की त्याने ते सांगायला पाहिजे होता. पण त्याने तसं न सांगता तो पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला. व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असे म्हणतात की हा पुतळा राज्य सरकारने बनवलेला नव्हता, तो नेव्ही खात्याने बनवला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर ढकलत आहेत. म्हणजे चांगलं काय झालं की ते श्रेय घ्यायला पुढे, फोटो वगैरे काढायला हे सगळ्यात पुढे, व असं काय वाईट घटना घडली की ते दुसऱ्यावर ढकलून रिकामं व्हायचं. म्हणजे ह्या अशा प्रकारचे राजकारण हे आजचे युतीचे सरकार करत आहे. व मित्रांनो, हा जयदीप आपटे हा शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळेला बनवत होता त्यावेळेला त्यांनी पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये त्याने इन प्रोग्रेस असे त्याने टाकले होते. त्यानंतर एक आनंद सहस्त्रबुद्धे म्हणून एका व्यक्तीने त्या पोस्टवरती रिप्लाय दिला होता की सुरेख, मस्त डिटेलिंग केलं आहे, महाराजांच्या डोक्यावर घावाची खून पण शिल्पात दिसत आहे, असे त्याने रिप्लाय दिला होता मित्रांनो. त्यावर तो शिल्पकार असा म्हणतो की तू पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखलं आहे, बाकीच्यांना ते समजावून सांगावं लागतं. तर मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा घाव, तो ज्या घावाचा उल्लेख करतो आहे तो अफजल खानाच्या वधादिवशी कृष्णा भास्कर कुलकर्णी या व्यक्तीने जो शिवाजी महाराजांच्यावर भ्याड हल्ला केला होता, तो दगाबाज कृष्णा भास्कर कुलकर्णी, त्याच्या समर्थनात ही पोस्ट तो टाकतोय. म्हणजे आनंद सहस्त्रबुद्धे कृष्णा भास्कर कुलकर्णीचे समर्थन करत आहे असे या पोस्टवरून दिसत आहे मित्रांनो. म्हणजे आजही या कृष्णा भास्कर कुलकर्ण्याची पिलावळं अजूनही महाराष्ट्रामध्ये जिवंत आहेत. त्यांना वेळोवेळी ठेचलेच पाहिजे. व मित्रांनो, हे अशा प्रकारचे पुतळे जर महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये जे बनवले जातात त्यांचे टेंडर घेतले जातात मित्रांनो. म्हणजे जो कमी टेंडर देऊन जो कमी किमतीचा टेंडर शिल्पकार तयार करून देईल त्याला ते काम दिले जाते व त्याच्याकडून ते पर्सेंटेज घेतले जातात. म्हणजे हे जो कोण त्याला टेंडर देणार आहे कुठल्या शिल्पकाराला, त्या शिल्पकाराकडून यांचे पर्सेंटेज घेतले जातात. म्हणजे ह्यातसुद्धा पैसे खाण्याचे काम या अशा प्रकारचे पुढारी नेते करत असतात. व जे महापुरुषांचे पुतळे उभारून त्यांच्या नावावर पैसे खाण्याचे काम, खाण्याचे पाप या असे नेते करतात. त्यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे. त्यामध्ये ह्या अशा टेंडरमध्ये त्यांच्या क्वालिटी किंवा दर्जा पाहिला जात नाही. तो कमी किमतीचा आहे म्हणून त्याला तो दिला जातो व त्यांच्याकडून ते पैसे घेण्याचे काम असे नेते करत असतात. पण हे कुठेतरी खेदजनक बाब आहे. कारण अशा महापुरुषांचे पुतळे जर तुम्ही उभारताय तर तुम्ही तिथं क्वालिटी दर्जा, उत्तम दर्जाचाच तुम्ही ते पुतळा बनवला पाहिजे. असं नाही घडला तर मग अशा प्रकारची घटना ही घडत राहणार भविष्यात सुद्धा. ही मित्रांनो, यांना
त्या शिल्पकारांकडून अशी अपेक्षा असते की कमी वेळेत हे शिल्प उभारले गेले पाहिजे, म्हणजे कमी वेळेत त्यांना, कारण त्यांना त्यांच्या आवडत्या नेत्याच्या हस्ते त्या पुतळ्याचे उद्घाटन करायचे असते. त्यामुळे त्यांना तगादा असतो की तुम्ही कमी किमतीत आम्हाला हा पुतळा उभा करून द्या, आम्हाला पुढच्या महिन्यात उद्घाटन करायचं आहे किंवा 6 महिन्यात उद्घाटन करायचं आहे. व त्या मानाने हे शिल्पकार सुद्धा तसंच काम करत असतात. त्यांना जर पुरेसा वेळ जर नाही दिला, जे थोर महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ दिला पाहिजे. जो मुबलक वेळ असतो तो मुबलक वेळ तर त्यांना मिळाला पाहिजे ना, तरच हे कुठं काम व्यवस्थित परफेक्ट होऊ शकते. जर असं काम देऊन जर तुम्ही गडबड करून जर त्याच्याकडे करून घेत असाल तर अशा प्रकारची घटना घडतात महाराष्ट्रामध्ये. इथून पुढे तरी सावध राहा. अशा प्रकारचे महापुरुषांचे पुतळे तयार करताना त्यांची टक्केवारी न घेता चांगल्या क्वालिटीचे दर्जाचे पुतळे उभारा, तरच तुम्हाला ह्या महाराष्ट्र जनता तुम्हाला माफ करेल. नाहीतर अशा प्रकारची घटना जर घडत राहिली तर तुम्हाला तुमची जागा दाखवेल. धन्यवाद.